आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने या आमच्या प्रभागाचे मंडलाध्यक्ष संतोष धावले, पंचायत समितीचे सदस्य रोहनदादा भाटे, माझ्याबरोबर असलेले भाजपचे नेते महेशजी टापरे, सर्वच पंचायत समितीचे सदस्य माऊली पांगारे आणि सर्वच भाजपचे महत्त्वाचे सगळे पदाधिकारी आता या ठिकाणी आलेले आहेत. पत्रकार परिषद घेण्याचं कारण 22/4 रोजी शंकर मांडेकरांनी भोरमध्ये काय उद्घाटन केलं आणि त्या विषयावर त्यांनी चुकीच्या पद्धतीने पाठीमागील आमचे लोकप्रिय आमदार संग्रामदादा थोपटे यांच्यावर चुकीच्या पद्धतीने टीका केलेली. की पहिली गोष्ट त्यांनी जी एक टीका केली की छत्रपती संभाजीराजे व्यापार संकुलाचं संग्रामदादांनी त्यांना माहीत नसल्यामुळं 8,83,00,000 निधी मंजूर केला होता आणि त्या संस्थेचं आणि जिजाऊ जलतरण या संस्थेचं उद्घाटन 21 तारखेलाच केलं होतं आणि 22 तारखेला आल्यानंतर त्यांनी बऱ्याच काही गोष्टी संग्रामदादाविषयी चुकीच्या मांडल्या आणि त्यामुळे सगळेच कार्यकर्ते थोडेसे आमचे दुखावलेले आहेत. ज्या पद्धतीने त्यांनी त्यांचे विचार मांडले की मी अशा प्रवृत्तीचा आहे, मी तशा प्रवृत्तीचा आहे, किंवा एक संग्रामदादाबद्दल ते शिक्षण संस्थेबद्दल बोलले किंवा शिक्षण संस्थेच्या जागेंबद्दल बोलले, तर त्यांना हे माहीत नाही कदाचित की संग्राम थोपटे हे पाठीमागील 3 टर्म 15 वर्ष जवळपास भोर, वेल्हा आणि म्हणजे राजगड आत्ताचं आणि मुळशी याचं नेतृत्व करत होते आणि ते नेतृत्व करत असताना बऱ्याचदा त्यांना हे माहीत नाही की मागच्या 48 वर्षापूर्वी त्यांचे एक राजगड ज्ञानपीठ म्हणून थोपटे साहेबांनी संस्था उभी केलेली आहे आणि जवळपास तळागाळातल्या ग्रामीण भागातल्या ज्यावेळेस रस्ते खूप काय अडचणी असताना त्यांनी अतिशय शून्य फीमध्ये सुद्धा मुलांना शिकवलेलं आहे. आणि आत्ताचे जे काही विद्यमान आमदार आहेत ते त्यांना काही कुठली गोष्ट माहीत नसताना काही बोलतात किंवा त्यांनी दुसरा एक विषय मांडला की दत्त दिगंबर संस्थेबद्दल बोलले ते की जवळपास 40 वर्षापूर्वी दत्त दिगंबर सहकारी संस्था पुण्यात कात्रज ठिकाणी चालू केलेली आणि ज्यावेळेस सुरुवात केली होती त्यावेळेस या भागातले वाहतूक कंत्राटदार म्हणून जवळपास 200च्या आसपास तिथं दुग्ध व्यवसायाच्या गाड्या होत्या आणि त्या माध्यमातून अनेक लोकांना व्यवसाय मिळाला, रोजगारी मिळाली. थोपटे साहेब त्या संस्थेचे संस्थापक होते आणि हे आता काहीतरी परवा बोलले की कोण संस्था चालवतो आहे, कोण भाडे घेतं आहे, ज्या गोष्टीचं त्यांना अजिबात नॉलेज नाही. अशा गोष्टीवर ते सगळे त्या दिवशी त्यांनी चर्चा केली आणि उगाचच लोकांची मनं म्हणजे बिघडून दिली. खरं तर त्यांच्या पदाला ते शोभत नाही. त्यांनी संग्रामदादा थोपटेंबद्दल टीका करणे इतपत ते मोठे नाही पहिली गोष्ट, कारण खूप काही गोष्टी माहीत नाहीत. कारण गेले संग्रामदादांनी 15 वर्ष जी कामं केले त्याचा लोकाजोखा जर त्यांनी पाहिला तर ते त्यांना सांगणं फार अवघड आहे. एवढी मोठ्या प्रमाणात कामं केलेली आहेत, म्हणजे नुसतेच रस्ते नाहीत, शिक्षण संस्था नाहीत, तर अनेक रोजगारी उपलब्ध करून दिलेले आहेत. खूप काय बऱ्याच काय गोष्टी केलेल्या आहेत, बोलण्यासारखं काय खूप काय. पण त्यांना आत्ता नगरपालिकेत जवळपास 18 आणि 1 नगराध्यक्ष 300-400 मतांनी त्यांचं निवडून आल्यामुळं त्यांनी ते काय जे काय आवाजही बोलणं चालवलेले हे सगळ्यात पहिलं म्हणजे मतांची जर संख्या काढली तर संग्रामदादा थोपटेंच्या बाजूनी जास्त मतदान आहे आणि लोकांचा विश्वासाचा जर प्रश्न केला तर बरंच काय बोलण्यासारखं आहे त्यांच्याबद्दल. पण जे काय त्यांनी चुकीचं वक्तव्य केलं त्या सगळं आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने सगळे कार्यकर्ते आम्ही त्यांचा निषेध व्यक्त करतो. आणि त्या भाषणात त्या दिवशी त्यांनी दुसरं एक वक्तव्य केले की मी कोण आहे, मला काय त्यांना माहीत नाही, ते जाऊन मुळशीत चौकशी करावी. त्यांना याची कल्पना नाही की संग्राम थोपटे मागील 3 टर्म मुळशीचं पण नेतृत्व करतात, तर ते कोण आहेत काय ते त्यांनी सांगायची गरज नाही. दुसरा एक विषय विद्यमान आमदार बोलले होते की संस्थेबद्दल, शिक्षण संस्थेबद्दल, तर शिक्षण संस्थेचं त्यांनी नीट माहिती घ्यावी की संग्रामदादांच्या त्यांच्या वडिलांपासून अनंतराव थोपटे साहेबांपासून मागील 48 वर्षापासून भोर तालुक्यात संस्था आहेत. त्यात अनेक प्रकारचे फार्मसी कॉलेज आहेत, DED आहेत, BEd आहेत आणि त्याच्यातून हजारो मुलं बाहेर पडलेले आहेत. आज चांगल्या ठिकाणी ते जॉब करतात. त्यांना हे माहीत नाही की अनेक मुलं पडण्यापेक्षा अनेक कुटुंब त्यांनी घडवलेले आहेत आणि त्यामुळं त्यांच्या संस्थेत जवळपास आत्तासुद्धा 700-800 कर्मचारी म्हणून काम करतात. हे आत्ताच्या विद्यमानांना माहीत नाही. आणि शिक्षण संस्थेबद्दल ते असंही बोलले की त्यांच्या कार्यकर्त्यांना कुणाच्या संस्था आहेत का किंवा कुणाला मोठे केलेले आहे का, तर त्यात मी संग्रामदादाचा एक जवळचा कार्यकर्ता आहे आणि माझेही शिक्षण संस्था आहेत. माझ्याकडे आता जवळपास 8,000 विद्यार्थी शिकतात, 450 कर्मचारी काम करतात. त्यामुळे त्यांनी पूर्ण माहिती घेऊन काय गोष्टी बोलाव्यात. पाठीमागच्या गोष्टीबद्दल आम्हाला खरं बोलायचं नाही त्यांच्याबद्दल, कारण ज्या लेवलला ते बोललेले आहेत तर भारतीय जनता पार्टीचे सगळ्याच कार्यकर्त्यांनी ठरवलेले की एवढ्या खालच्या लेवलला जाऊन
बोलण्याची काही गरज नाही. आणि विद्यमान आमदार दुसऱ्या एक बऱ्याच काही गोष्टी बोलल्या, त्यापेक्षा त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर बोललं पाहिजे होतं. त्यांनी निवडणुकीपूर्वी भोरमध्ये येऊन बरीच भाषणं केली होती. त्याच्यात MIDCचा मुद्दा मांडला होता की मी 1 वर्षभरात MIDC आणल, आणि बरेच दुसरेच कागद काढून दाखवत होते की मी 1 वर्षभरात 50 कोटीचा निधी आणला. त्यांना हे माहीत नाही. मागच्या 15 वर्षात संग्रामदादांनी जर तेवढा निधी मांडायचा असेल तर एक पुस्तक भरल एवढा निधी आणलेला आहे. ते फक्त भोर शहरापुरता नाही, तर भोर, राजगड, मुळशीसाठी त्यांनी निधी आणलेला आहे. आणि त्यांनी तेच एकच गोष्ट ते परत परत दाखवत होते भोर शहराबद्दल. त्यांनी MIDCच्या मुद्द्याबद्दल बोलावं, विकासाच्या मुद्द्याबद्दल बोलावं. ते नको तिकडेच ते बाकीच्याच मुद्द्यांबद्दल बोलत होते. त्यामुळे एवढंच मला सांगायचे. सर्वांना नमस्कार. भोर तालुक्यामध्ये जे काही सध्या चाललं आहे हे काही राजकारण किंवा समाजकारणाला भूषणावं नाही आहे. आमचे नेते आणि या मतदारसंघाचे प्रमुख माजी आमदार संग्रामदादा थोपटे यांनी प्रथम जो कार्यक्रम भोर नगरपालिकेच्या शॉपिंग सेंटरचं उद्घाटन आणि नव्याने तयार करण्यात आलेलं एक नाविन्यपूर्ण असं एक काम म्हणजे जलतरण तलावाचं हस्तांतरण, असे जे 2 कार्यक्रम करण्यात आले, खरं म्हणजे त्या कार्यक्रमाचं श्रेय पूर्णपणे त्यांनाच आहे हे काही कोणाला सांगण्याची गरज नाही. त्याचं कारण असं की सर्वांना ज्ञात आहे आधीची जी काही सत्ता भोर नगरपालिकेवर होती त्याचं नेतृत्व संग्रामदादा करत होते. आणि त्यांच्या या नेतृत्वाखाली हा एवढा निधी भोर नगरपालिकेला प्रथमतःच उपलब्ध करून देण्यात आला होता. आणि त्या अनुषंगानं हे दोन्ही कार्यक्रम भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष शेखरजी वडणे यांच्या अध्यक्षतेखाली आणि दादांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम त्या दिवशी संपन्न होत असताना दादांनी त्यांच्या भाषणामध्ये पूर्णपणे जी काही वक्तव्य केली ती अगदी बरोबर होती, परंतु त्याचा विपर्यास करत आपल्याला सर्वांना माहिती आहे, आपण समोरच्यांचाही कार्यक्रम पाहिलेला आहे. विद्यमान आमदारांनी त्या दोन्ही कार्यक्रमांचं उद्घाटन केलं याबद्दल आम्हाला अजिबात दुमत नाही आहे. सध्याचे ते विद्यमान आमदार आहेत, त्यांनी तो कार्यक्रम केला म्हणून आम्हाला कुठेही त्याच्यामध्ये वाईट वाटण्याचं कारण नाही. परंतु त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी सन्माननीय माजी आमदार आमचे नेते संग्रामदादा यांच्यावर जे काही वक्तव्य केली ही पूर्णपणे चुकीची आहेत आणि एका लोकप्रतिनिधीलाही शोभणारी नाही आहेत. महायुतीमधले आपण एकत्र सर्व घटक पक्ष आहोत आणि असं असताना या वरिष्ठ मंडळींनी पुन्हा तरी कार्यकर्त्यांचं ऐकून अशी टोकाची वक्तव्य करणं त्यांना निश्चितच शोभनीय नाही आहेत. आणि याबद्दल आम्ही वरच्या सर्व पक्षश्रेष्ठींच्या या गोष्टी कानावर घातलेल्या आहेत. ते त्याचा जरूर विचार करतील. किमान आमची एवढीच अपेक्षा आहे की या पुढच्या काळामध्ये भोर तालुक्यामध्ये किंवा भोर विधानसभा मतदारसंघामध्ये अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हे राजकारण सुरू आहे, समाजकारण सुरू आहे. आणि असं असताना कोणत्याही लोकप्रतिनिधीला ही भाषा शोभनीय असू शकत नाही. म्हणून आमच्यासारख्या सर्वसामान्य संघटनेतल्या कार्यकर्त्यांची महायुतीतल्या सर्वच नेत्यांकडून अशी अपेक्षा आहे की आपण एकामेरीच्या पदाची गरिमा राखत आपण हे सार्वजनिक कार्यक्रम केले पाहिजेत. सार्वजनिक कार्यक्रमामध्ये असे अपशब्द वापरणं, अनुचित भाषा वापरणं हे निश्चितच निंदनीय आहे. म्हणून मी खरं म्हणजे विद्यमान आमदारांना निवडून आणण्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा सुद्धा फार मोठा सिंहाचा वाटा राहिलेला आहे आणि आपण सर्व पत्रकार बंधूंनी ते पाहिलेलंही आहे. त्यामुळं
निश्चितपणाने विद्यमान आमदारांनी याची बूज ठेवत यापुढच्या कालखंडामध्ये अशी विधानं करू नयेत एवढीच माफक अपेक्षा ठेवतो. धन्यवाद. खरं तर 22 तारखेला या तालुक्याच्या विद्यमान आमदारांनी भोर शहरातील छत्रपती संभाजीराजांच्या व्यापारी संकुलाच्या गाळ्यांच्या उद्घाटनाच्या निमित्तानं जे वक्तव्य केलं त्या वक्तव्यावरती स्पष्टीकरण किंवा त्याचा निषेध करण्यासाठी खरं तर आजच्या या पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे. आणि अनेक मुद्द्यांवरती याआधी या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य पोपटरावजी सुकेसाहेब आणि आमच्या पक्षाचे नेते आणि जिल्ह्याचे सरचिटणीस बाळासाहेब गरुडसाहेब यांनी खरं तर स्पष्टीकरण दिलेलं आहे. मला आपणाला या ठिकाणी आवर्जून खरं तर सांगायचं आहे की त्या ठिकाणी तालुक्याचे विद्यमान आमदार भाषण करत असताना सातत्याने एक गोष्ट सांगत होते की मला 8 वर्ष आलं राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाचं तालुका अध्यक्ष दिलं नाही, माझी पार्श्वभूमी नक्की काय आहे ह्याची तुम्ही माहिती घ्या, असं सातत्याने ते सांगत होते. मला असं वाटतं की त्यांना असं सांगायचं होतं की मी गुन्हेगारी वृत्तीचा होतो का, माझी पार्श्वभूमी दादागिरी किंवा दादा म्हणून होती का, असं तर त्यांना सुचवायचं नव्हतं ना. कारण सातत्यानं त्यांची बोलण्याची भाषा ही दादागिरीची आणि जिरवाजिरवीची होती. आणि आपण पाहिलं तर खरं तर ह्या बोरवेलला असेल किंवा मुळशी असेल ह्याचं नेतृत्व लोकनेते अनंतरावजी थोपटे साहेबांनी केले, स्वर्गीय संपतरावांना जे देसाहेबांनी केले, स्वर्गीय काशीनाथरावांना खुटुडांनी केले आणि त्याच ठिकाणी स्वर्गीय मामासाहेब मोहोळ असतील, विदुराजे नवले असतील, अशोकरावजी मोहोळसाहेब असतील, अनेक दिग्गजांचा वसा आणि वारसा या तालुक्याला या मतदारसंघाला लाभलेला आहे. परंतु मी आता ज्यांच्या नावाचा उल्लेख केला त्यांनी कधीही आपल्या भाषणाची पातळी विरोधकांवरती खरं तर आत्तापर्यंत घसरली नाही. आणि गेली 15 वर्षे या मतदारसंघाचं नेतृत्व करत असताना आदरणीय संग्रामराव थोपटे साहेबांनी कधी कुणाच्यावरती खालच्या पातळीवरती जाऊन टीका खरं तर केली नाही. आणि मला भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी किंवा कार्यकर्ता म्हणून वाटण्यापेक्षा खरं तर एक या तालुक्यातला रहिवासी म्हणून मला एक वाटते की शंकर भाऊ तिथं म्हणत होते की मी भोर शहरात येऊन सांगतो आहे, मी भोरमध्ये येऊन सांगतो आहे. त्यांना काय सांगायचं की मी मूळ शिवरून आलो आहे आणि बोरमध्ये येऊन सांगतो आहे. आज पण ते काय स्वतःला बोरचं मानण्यास तयार नाही आहेत का, त्याहून फक्त स्वतःला मुळशीचंच मानतायत का, हाही प्रश्न तालुक्यातल्या तमाम जनतेला खरं तर आज बऱ्याच ठिकाणी चर्चा करताना आपल्या सर्वांना हा जनता हा प्रश्न विचारताना आपण सर्वजण पाहतो आहे. तिसरं एक मला खरं तर सांगायचं आहे, छत्रपती संभाजीराजे व्यापारी संकुलाचं उद्घाटन जरी आत्ता झालं असेल तरी त्याची सुरुवात ज्यावेळी झाली त्या कामाला मला वाटत नाही शंकर भाऊ कधी भोरमध्ये पक्ष संघटना किंवा पर्यटन सोडून कधी या तालुक्यामध्ये येत असतील. त्यामुळं त्यांचा आणि या व्यापार संकुलाचा खरंच काय संबंध आहे का सुरुवात करण्यामध्ये, हाही प्रश्न तालुक्यातल्या जनतेने त्यांना विचारण्याची गरज त्या ठिकाणी आहे असं मला वाटतं. आणि बाळासाहेबांनी मग असे सांगितलं की महायुती किंवा मित्रपक्ष असताना कुणी कुणाच्या पातळीवरती किती खालच्या पातळीवरती जाऊन बोलायचं हा शेवटी ज्याच्या त्याच्या संस्कृतीचा भाग आहे. आणि भारतीय जनता पार्टीची संस्कृती कुणावरती खाली पातळीवरती जाऊन टीका करण्याची नाही किंवा या भोरूमधल्या मातीची ती शिकवण पण नाही आहे. आम्ही आमच्या मातीची शिकवण आणि पक्षाची संस्कृती जपणारे मंडळी आहोत. त्यामुळे त्यांच्यावरती खालची पातळी देण्यापेक्षा खालच्या पातळीवरून जाऊन बोलण्यापेक्षा तालुक्याची संस्कृती जपण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही सर्वजण मिळून करू. मला आवर्जून एक सांगायचं आहे की ते सांगत होते मी कुणाच्या बापाला घाबरत नाही आणि ज्यांना घाबरत होतो ते दिवंगत झालेत. खरं तर गेलेल्या माणसाबद्दल बोलणं चुकीचं आहे, परंतु त्यांच्या माहितीसाठी सांगतो की या तालुक्यानं या मतदारसंघानं संघर्ष हा शरदचंद्रजी पवार साहेबांबद्दल बरोबर केलेला आहे. ह्या मतदारसंघानं सातत्यानं अनेकांना अंगावर घेऊन त्यांना शिंगावरपर्यंत पोचवण्याचं काम ह्या मतदारसंघातील जनतेने केलेलं आहे. त्यामुळे त्यांनी कुणाला घाबरायचं नाही हा त्यांचा प्रश्न आहे. परंतु भोर वेल्ला मुळशीतला मावळा कधीच कुणाला घाबरला नाही,
कारण ही स्वराज्याची भूमी आहे ह्याची त्यांनी जाणीव ठेवावी.